नमस्कार. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविलेल्या मराठी साहित्यिकांना मानवंदना देण्यासाठी आज वाग्देवीचे वरदवंत हा कार्यक्रम शतक महोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या श्री वा फाटक ग्रंथालयाने आयोजित केला आहे. मी शीला बारभांडे, ग्रंथालय समिती सदस्य, आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते. सुरुवातीला आपण या शतक महोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या ग्रंथालयासंबंधी नुकतीच तयार केलेली एक चित्रफीत बघूया. मुंबईच्या जडणघडणीत आणि पार्ल्याच्या जडणघडणीत आमच्या लायब्ररीचा खूप मोठा वाटा आहे. पुलंच्या शब्दात सांगायचं झालं तर पार्ल्यात काही शहाणी माणसं एकत्र आली. आमच्या ग्रंथालयात जवळजवळ 80,000पेक्षा जास्त ग्रंथ आहेत. लोकमान्य टिळकांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या व्यक्तींनी एक सुजाण, सुसंस्कृत आणि जागरूक समाज घडवण्याच्या दृष्टीने आणि स्थानिक रहिवाशांना आनंद निर्माण करण्याच्या दृष्टीने काहीतरी योजनाबद्ध करण्याचा संकल्प सोडला. नमस्कार, मी मंजिरी वैद्य, लोकमान्य सेवा संघ पार्ले या संस्थेच्या श्रीधर वासुदेव फाटक ग्रंथसंग्रहालयाचे मी ग्रंथपाल आहे. मी गेली 36 वर्ष ग्रंथपाल आहे. त्याच्या आधी माझी ग्रंथालयात सेवा 40 वर्ष झालेली आहे. आता आमच्याकडे लायब्ररीत ग्रंथालयच असल्यामुळे संदर्भासाठी येणारे लेखक मंडळी तर खूप होतीच, पण मुख्य सगळ्यात पहिलं नाव घ्यायचं तर पु ल देशपांडे. पु ल देशपांड्यांच्या 75च्या वेळेला ते इथे लायब्ररीत पण भेट द्यायला आले होते. सुनीताबाई पण आल्या होत्या. त्याच वेळेला त्यांचं आहे मनोर तरी पुस्तक प्रकाशित झालेलं होतं आणि त्या आल्याच आहेत. तर आमची अशी लायब्ररीची पद्धत आहे की एखादा लेखक आला आणि त्याचं जर का आपल्याकडे पुस्तक अवेलेबल असलं तर त्याच्यावरती सही घ्यायची. तर आम्ही असंच सुनीताबाई आल्या तर आमच्याकडे त्या आहे मनोर तरी या पुस्तकाच्या 7 कॉपीज होत्या. तर आम्ही ज्या अवेलेबल होत्या त्याच्यावरती त्यांची सही घेतली. तर पु ल शेजारीच उभे होते आणि म्हणाले, सुनीताबाई म्हणाल्या की वाचतात का गं पुस्तकं माझी? म्हटलं हो, तुमच्या पुस्तकाला तर खूप क्लेम आहेत, हे तू माझ्यासमोर सांगू नकोस, असं पु ल आम्हाला म्हणाले. आम्ही सगळेच तिथे उभे होतो. तर म्हटलं असं नाही हो, तुमच्या प्रत्येक पुस्तकाच्या 7-7, 8-8 कॉपीज आहेत आणि त्या सगळ्या वाचायला जातात आणि अजूनही वाचायला जातात. ही तर पहिली आठवण आहे. आणि त्या दिवशी आम्हाला संध्याकाळी सगळ्या कार्यकर्त्यांना आणि कर्मचाऱ्यांना आम्हाला संध्याकाळी पुलंच्या बरोबर गप्पा गोष्टी आणि जेवण असा एक छान बेत होता. तो दिवस आम्ही अजिबात विसरू शकणार नाही. पुलंच्या शब्दात सांगायचं झालं तर पार्ल्यात काही शहाणी माणसं एकत्र आली. लोकमान्य टिळकांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या व्यक्तींनी एक सुजाण, सुसंस्कृत आणि जागरूक समाज घडवण्याच्या दृष्टीने आणि स्थानिक रहिवाशांना आनंद निर्माण करण्याच्या दृष्टीने काहीतरी योजनाबद्ध करण्याचा संकल्प सोडला. त्यातूनच 11 मार्च 1923 रोजी म्हणजेच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर लोकमान्य सेवा संघ पार्ले या संस्थेची स्थापना झाली. 5 शाखांमार्फत कार्याची सुरुवात झालेल्या या संस्थेचं रोपटं आज वटवृक्षामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे.
आमच्या ग्रंथालयात जवळजवळ 80,000पेक्षा जास्त ग्रंथ आहेत आणि एकूण 4 भाषांमध्ये ग्रंथ आहेत. त्याच्यात प्रामुख्याने मराठी, इंग्रजी, संस्कृत आणि हिंदी अशी 4 भाषांची पुस्तकं आहेत. थोडीफार उर्दू पण आहेत आणि त्यातली 2,500 पुस्तकं आमची संदर्भ ग्रंथ म्हणून आहेत. आमच्या ग्रंथालयाचं वैशिष्ट्य असं आहे की एकतर वर्गाची लायब्ररी आहे आणि दुसरं म्हणजे आमच्या ग्रंथालयात ओपन ॲक्सेस आहे. ओपन ॲक्सेस याचा अर्थ काय की ग्रंथालयात येणाऱ्या सभासदाला एकाच विषयावरची अनेक पुस्तकं एकाच ठिकाणी मिळू शकतात. आता लायब्ररी जवळजवळ 12 तास सुरू असते आणि जवळजवळ 3,000पेक्षा जास्त सभासद आहेत. 80,000पेक्षा जास्त पुस्तकं आहेत आणि रोजच्या रोजची वर्दळ जर बघितली तर जवळजवळ पुस्तक देवघेव ही 200च्या वर जाते. सकाळी बऱ्यापैकी वर्दळ असते. जे निवृत्त झालेले आहेत ते येतात. दुपारच्या वेळेला शांतपणे गृहिणी येतात आणि पुस्तकं चाळतात आणि नेतात आणि संध्याकाळच्या वेळेला साधारण एक मध्यमवयीन ते तरुण वर्ग येत असतो वाचायला आणि आमच्याकडे सगळ्या प्रकारचे वाचक आहेत. असं नाही की आता तरुण पिढी वाचत नाही असं अजिबात नाही आहे. आमच्याकडे सगळ्या प्रकारचे वाचक आहेत आणि तेवढ्याच आवडीने वाचणारी आहेत सगळीजणं. वेगवेगळ्या विषयावरची पुस्तकं मागून वाचणारी आहेत. अगदी कथा कादंबऱ्या तर वाचल्या जातात, ललित वाचलं जातं, चरित्र वाचलं जातं, कधीतरी गांडूळ खताविषयी माहिती विचारली जाते. त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक ग्रंथालयात प्रत्येक विषयावरचं एखादं तरी पुस्तक असलं पाहिजे, म्हणजे मग येणाऱ्या वाचकांना आमच्याकडे हे पुस्तक नाही असं म्हणायला लागता कामा नये. मुंबईच्या जडणघडणीत आणि पार्ल्याच्या जडणघडणीत आमच्या लायब्ररीचा खूप मोठा वाटा आहे. काही वर्षांपूर्वी तर असं झालं होतं की पार्लेटिय विद्यालयातून काही मुलं संध्याकाळची नित्यनेमाने यायची, कारण तिथल्या एका शिक्षिकेने सांगितलं होतं की अशी अशी पुस्तकं तुम्ही वाचायची. ही मग त्या सांगत असेल कदाचित की ह्या लेखिकेची तुम्हाला ही पुस्तकं वाचलीच पाहिजेत. मग त्यातली अर्धी अधिक मुलं सगळी रॅकमध्ये असायची, अशी दप्तर ओळीनी लावलेली असायची आणि ती आवडीने ती पुस्तकं वाचायची. आणि आज त्यातली बरीच जण चांगल्या वेगवेगळ्या क्षेत्रात उच्च पदावरती आहेत. उल्लेख करण्यासारखी गोष्ट म्हणजे या ग्रंथालयाचे एक वाचक सभासद श्री लतीफ अन्सारी यांनी 17 वर्ष अथक परिश्रम घेऊन ग्रंथालयातील संदर्भ ग्रंथांचा उपयोग करून उत्तर प्रदेशातील महुआ डाबर या 1857च्या स्वातंत्र्य संग्रामात गाडल्या गेलेल्या महुआ डाबर या गावाचा शोध घेतला. सन 2011 साली जुलै महिन्यात या गावात एक शिलालेख लावण्यात आला आहे आणि त्या शिलालेखामध्ये आपल्या संस्थेच्या श्रीवा फाटक ग्रंथसंग्रहालयाचा नामोल्लेख विशेष करण्यात आला आहे. एकदा मला भेटीच्या पुस्तकांमधून एक खूप छान पुस्तक मिळालं. त्याचं नाव आहे मुंबई गीता आणि अनिरुद्ध पुनर्वसूंचं आहे ते पुस्तक आणि पहिलं काव्यात्मक पुस्तक आहे, म्हणजे कवितांचं पुस्तक आहे ते. त्याच्यात मुंबईविषयी एखादा गावचा माणूस येतो धोंडीवा नावाचा आणि त्याला समजावून सांगायचं असेल की मुंबई कशी आहे, अगदी म्हणजे हे बॉम्बे मेरी जान त्या टाईपमध्ये त्यांनी अशी छोटी छोटी कडवी आहेत आणि त्याच्यात काय नाही आहे उल्लेख. मुंबई कशी आहे, त्या तिकडच्या लोकांचा पेहराव, मुंबईतला संप असू दे, महालक्ष्मीचा रेसकोर्स असू दे, सगळीकडचे मुंबईचे डबेवाले आहेत. एकही विषय सुटलेला नाही असं मला वाटतंय वाचल्यानंतर. तर तसंही पुस्तक आहे की मुंबईचं खरं दर्शन त्या पुस्तकामधून घडतं छोटेखानी असं मला वाटलं. आमच्या लायब्ररीचं नशीब थोरे म्हटलं पाहिजे, कारण आमच्याकडे अनेक दिग्गज लेखक येऊन गेलेले आहेत. मारुती चित्तमपल्ली येऊन गेलेले आहेत. त्यांना काही रेफरन्स हवा होता, पार्ल्यात आले होते तेव्हा त्यांना आम्ही सगळे रेफरन्सेस दिले होते. त्याच्यानंतर फिरोज रानडे तर आमचे अध्यक्षच होते. प्रतिभाताई रानडे त्याही आमच्या अध्यक्ष होत्या. रवींद्र पिंगे यायचे, शोभा बोंद्रे, त्याच्यानंतर पद्मजा फाटक, अच्युत गोडबोले सुद्धा आमचे अध्यक्ष होते. त्याच्यामुळे आमच्या लायब्ररीला एक वलय निर्माण झालेलं आहे ह्यांच्यामुळे असं म्हणता येईल. ही पुस्तकं ही कधी एका ठराविक काळाची गरज आहे असं मला अजिबात वाटत नाही. ही कायम राहणारी, निरंतर राहणारी गोष्ट आहे. शताब्दी वर्षामध्ये चालू असलेले ग्रंथालय वाचन संस्कृतीचा प्रसार करण्याचे कार्य आणि सुजाण नागरिक घडवण्याचे कार्य असेच पुढेही चालू ठेवेल असा मला विश्वास वाटतो.
मराठी भाषेचा गौरव करणारे काव्य पार्ल्यातीलच श्रीमती माणिक अभ्यंकर यांनी रचले आहे. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण त्यांच्या काव्यवाचनाने करूया. मी माणिकताईंना व्यासपीठावर बोलावते. नमस्कार. कवितेचं शीर्षक आहे शौर्यशालिनी मराठी भाषिणी. शौर्यशालिनी मराठी भाषिणी, शौर्यशालिनी मराठी भाषिणी. शिवशाही अन पेशवाईच्या खेळलीस अंगणातुनी, शिवशाही अन पेशवाईच्या खेळलीस अंगणातुनी. म्लेंछ आंग्ल शत्रूस भेदण्या दिली तूच तलवार भवानी. वीरश्रीच्या पोवाड्यातून तूच उतरली समरांगणी. शौर्यशालिनी मराठी भाषिणी, शौर्यशालिनी मराठी भाषिणी. ज्ञानपीठ ते या भाषेचे खांडेकर नेमाडे विंदा. कुसुमाग्रज हे चौघे दिग्गज पुल सांधती खरा दुआ. ज्ञानपीठ हे या भाषेचे खांडेकर नेमाडे विंदा. कुसुमाग्रज हे चौघे दिग्गज पुल सांधती खरा दुआ. सारस्वत संपदा हिची ग आली आली लेणे लेऊनी. शौर्यशालिनी मराठी भाषिणी, शौर्यशालिनी मराठी भाषिणी. भजन विठूचे इथे रंगुदे, रंगुदे केशरी भक्ती. भजन विठूचे इथे रंगुदे, रंगुदे केशरी भक्ती. अक्षरधन अभिजात वाढवू उधळून माणिक मोती. भजन विठूचे इथे रंगुदे, रंगुदे केशरी भक्ती. अक्षरधन अभिजात वाढवू उधळून माणिक मोती. तुका ज्ञानबा रामदास अन अवघ्या वंदू चरणी. शौर्यशालिनी मराठी भाषिणी, शौर्यशालिनी मराठी भाषिणी. शौर्यशालिनी मराठी भाषिणी, शौर्यशालिनी मराठी भाषिणी, मराठी भाषिणी. धन्यवाद. धन्यवाद माणिकताई. आमच्या समितीचे अध्यक्ष डॉक्टर विवेक भट यांना मी विनंती करते की त्यांनी आजचे पाहुणे श्री तुषार दळवी व श्रीमती चिन्मयी सुमित यांना व्यासपीठावर घेऊन यावे. तसेच ग्रंथालय समितीचे कार्यवाह श्री अतुल गोखले यांना मी विनंती करते की त्यांनी श्री पुष्कर श्रोत्री व डॉक्टर समीरा गुजर जोशी यांना व्यासपीठावर घेऊन यावे. आपण सर्व जाणतो की 27 फेब्रुवारी हा ज्येष्ठ कवी नाटककार विवा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. 2013 पासून हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. वाचन संस्कृती जपणारे व ती वृद्धिंगत होण्यासाठी प्रयत्नशील असणारे आमचे ग्रंथालय दरवर्षी या संबंधित कार्यक्रमाचे आयोजन करीत असतेच. पण यंदाचे हे शतक महोत्सवी वर्ष म्हणून हा आगळा वेगळा कार्यक्रम. पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला श्री वि स खांडेकर यांना त्यांच्या ययाती कादंबरीसाठी. नंतर कुसुमाग्रजांचा त्यांच्या नटसम्राट या नाटकासाठी. तिसरे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी विंदा करंदीकर त्यांचं पुस्तक अष्टदर्शने. हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ या पुस्तकासाठी श्री भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. खरं म्हणजे 1985 नंतर ज्ञानपीठ पुरस्कार हा
लेखकाच्या कोणत्याही एका विशिष्ट कृतीस न देता त्यांच्या लेखनाच्या संपूर्ण संकलनाचा विचार केला जातो. अर्थातच ही सर्वच पुस्तके व ह्या लेखकांची इतरही पुस्तके आपल्या ग्रंथालयात उपलब्ध आहेतच. नुकतीच जी आपण ग्रंथालयाची माहिती देणारी चित्रफीत पाहिली त्यात हे आपल्याला समजले असेलच. मला विशेष सांगावंसं वाटतं की एकाच घरात पणजीपासून पणटीपर्यंत 4 पिढ्या या ग्रंथालयाचे सभासद असल्याचा सुखद अनुभव आम्हाला मिळालेला आहे. मागच्या शनिवारी लोकमान्य वाचक कट्टा या ग्रंथालयाच्या मासिक उपक्रमातील लेखक तुमच्या भेटीला या कार्यक्रमात आलेले डॉक्टर भरत बलवल्ली यांनी या ग्रंथालयाचा आवर्जून उल्लेख केला. सावरकरांच्या गीतांचा अल्बम करताना लागणारे सर्व संदर्भ ग्रंथ त्यांना या ग्रंथालयात मिळाले. आता आजच्या कार्यक्रमाविषयी. आजच्या या विशेष कार्यक्रमाचे संहिता लेखन केले आहे डॉक्टर समीरा गुजर जोशी यांनी. 4 ज्ञानपीठ विजेत्या साहित्यिकांना त्या मानवंदना देणार आहेत आणि त्यांच्या संहितेला आपल्यापर्यंत पोचवणार आहेत श्री तुषार दळवी, श्री पुष्कर श्रोत्री व श्रीमती चिन्मयी सुमित. हे सर्वच कलाकार इतके नामवंत आहेत की त्यांची खरं म्हणजे काही ओळख करून देण्याची गरज नाही, पण थोडंसं. श्री तुषार दळवी यांचा अभिनय आपण अनेक चित्रपट, नाटकं, मालिकांमधून पाहिला आहे. मेरे साई ही त्यांची अत्यंत गाजलेली मालिका. मी डॉक्टर भट यांना विनंती करते की श्री तुषार दळवी यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करावा. पार्लेकर असलेल्या चिन्मयी सुमित याही मालिका, नाटक, चित्रपट यातील अभिनयामुळे आपल्याला परिचित आहेतच. त्यांनी याच सभागृहात गेल्या वर्षी नादो महानोर यांच्या कविता वाचून त्यांना आदरांजली देण्याचा कार्यक्रम केला होता, हे आपल्या लक्षात असेलच. मराठी म्हणजे मातृभाषेत प्राथमिक शिक्षण या चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग असतो. डॉक्टर भट यांना मी विनंती करते की त्यांनी चिन्मयी सुमित यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करावा. पूर्णतः पार्लेकर असलेले श्री पुष्कर श्रोत्री मध्यंतरी पार्ल्यात राहत नव्हते, पण आता पुन्हा पार्लेकर झाले आहेत हे मला आवर्जून सांगावं असं वाटतं. चित्रपट, नाटक, दिग्दर्शन, सूत्रसंचालन अशा विविध प्रकारच्या कार्यक्रमात आपण त्यांचा अभिनय पाहिलेला आहे, त्यांना ऐकलेलं आहे. डॉक्टर भट यांनी श्री पुष्कर श्रोत्री यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करावा ही विनंती. वाचन, भ्रमंती व अभिनय हे छंद जोपासणाऱ्या डॉक्टर समीरा यांना माणसांशी संवाद साधायला आवडतो. पार्लेकर रसिकांनी विविध कार्यक्रमात त्यांचे अभ्यासपूर्ण निवेदन ऐकलेले आहे. मराठी रंगभूमीवरील नाट्यशास्त्राचा प्रभाव या विषयावर प्रबंध लिहून त्यांनी विद्या वाचस्पती पदवी संपादन केली आहे. पार्लेकर असलेल्या डॉक्टर समीरा यांनी मधुरा वेलणकर यांच्याबरोबर मधुरव बोरू ते ब्लॉग हे नाटक लिहिलेलं आहे आणि नुकताच झालेल्या साहित्य संमेलनात त्याचा प्रयोगही दिल्लीला झालेला आहे. इनक्रेडिबल मराठी हा कार्यक्रम मधुरा वेलणकर साटम या यूट्यूब वाहिनीवर सादर करतात मधुरा वेलणकर आणि त्याचे संशोधन आणि लेखन डॉक्टर समीरा करतात. आपण हा चॅनल जरूर सबस्क्राईब करा. डॉक्टर समीरा गुजर यांनाही पुष्पगुच्छ घेऊन त्यांचा सन्मान करावा अशी मी डॉक्टर भट यांना विनंती करते. डॉक्टर भट, आपण आता खाली बसून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. कार्यक्रमाचा समारोप डॉक्टर विवेक भट करतील, नंतर कार्यवाह श्री अतुल गोखले आभार मानतील आणि शेवटी राष्ट्रगीत होऊन कार्यक्रमाची सांगता होईल. आता मी सर्व कार्यक्रमाची सूत्र डॉक्टर समीरा यांच्याकडे देते. धन्यवाद. शीलाताईंनी केलेल्या आदेशाप्रमाणे मी आता खाली उतरणार आहे.
एक तर मगाशी मी रस्ता चुकलो, पण पायरी चुकलो नाही. वा 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 वा. तर पुन्हा एकदा सगळ्यांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आपल्या या शतक महोत्सवी वर्षामध्ये एक आगळी वेगळी कल्पना घेऊन आपली संस्था या खास कार्यक्रमाचं निर्माण करते आहे, ही खूप स्तुत्य आणि अभिनंदनीय अशी बाब आहे. त्यामध्ये आम्हाला आमचा खारीचा वाटा उचलता येतोय, याचा खूप आनंद आहे. ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतीय साहित्य जगतातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. भारतीय साहित्यातलं नोबेलच जणू. भारतीय भाषेतील सर्वश्रेष्ठ साहित्य कृतीला 1965 पासून दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. यामागची प्रेरणा आहे ती रमा जैन आणि शांतीप्रसाद साहू जैन या दाम्पत्याची. या पुरस्काराचं स्वरूप ठरवण्यामागे ज्या महत्त्वाच्या व्यक्ती होत्या त्यामध्ये हरिवंशराय बच्चन, रामधारी सिंह अर्थात कवी दिनकर यांच्याबरोबरच मोठा वाटा होता तो काकासाहेब कालेलकर यांचा. आजवर 4 वेळा हा सन्मान मराठीच्या वाट्याला आलाय. 4 हा आकडा आपल्याला कदाचित थोडा कमी वाटतो, कुठेतरी आपल्यावर अन्याय झाला अशी भावना मनात येते. पण या बाबतीत काही मुद्द्यांचा विचार करायला पाहिजे. एक म्हणजे विविध भारतीय भाषा ज्या अधिकृतपणे 22 आहेत त्यामध्ये या पद्धतीची ही निवड करावी लागते. आणि एकदा एका भाषेची निवड केली गेली की पुढील 3 वर्ष त्या भाषेचा पुनर्विचार केला जात नाही. म्हणून आकडेवारीत जर बघायला गेलं तर सर्वाधिक ज्ञानपीठ पुरस्कार हे हिंदी भाषेत मिळालेले आपल्याला दिसतात. त्यानंतर कन्नड भाषेमध्ये 8 वेळा हा पुरस्कार प्रदान केला गेलाय, बंगाली भाषेत 6 वेळा, तर मराठी भाषेला हा सन्मान 4 वेळा प्राप्त झालाय. 1974 सालचा 10वा ज्ञानपीठ पुरस्कार वि स खांडेकरांच्या ययाती या कादंबरीला मिळाला. 1982 नंतर मात्र तो विशिष्ट साहित्य कृतीसाठी न दिला जाता भाषेतील एकंदर योगदानासाठी दिला जाऊ लागला. 1987 मध्ये तो कुसुमाग्रजांना प्रदान करण्यात आला आणि तिसऱ्यांदा हा मराठी सन्मान प्राप्त झाला तो 2003 मध्ये कवी विंदा करंदीकर यांना. आणि 2014 मध्ये भालचंद्र नेमाडे यांना 50वा ज्ञानपीठ पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. आज मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने वाग्देवीच्या या वरदवंतांना वंदन करूया. आज कुसुमाग्रजांचा जन्मदिवस कालच आपण साजरा केला आणि त्यानिमित्ताने मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. तेव्हा त्यांच्याही स्मृतीला सादर अभिवादन करून सुरुवात करूया. वाग्देवीचा हा एक वरदवंत म्हणजे मराठी साहित्यातील एक सुवर्णाध्याय. त्यांनी मराठी भाषेला, समाजाला, संस्कृतीला दिलेलं योगदान अपूर्व आहे. त्यांच्या चरित्रावर आणि त्यांच्या साहित्यावर दृष्टिक्षेप टाकत असताना आपसुकच महाराष्ट्राचा सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहास उभा ठाकतो. 20व्या शतकाची चाहूल लागलेली असताना 19 जानेवारी 1898ला जन्म झाला तो वि स खांडेकरांचा. त्यांचा जन्म सांगलीचा. पौषातली अंगारकी चतुर्थी होती त्या दिवशी आणि म्हणून त्यांचं नाव ठेवण्यात आलं गणेश. स्वतः खांडेकर याविषयी लिहितात, आ खांडेकर म्हणजे गणेश आत्माराम खांडेकर. 1916 साली दत्तक होईपर्यंत शाळा कॉलेजात हेच नाव मी लावत होतो. लेखक म्हणून प्रसिद्ध होण्याची आणि मासिकात आपलं नाव छापून आलेलं पाहण्याची इच्छा बालपणी जेव्हा प्रथम माझ्या मनात उद्भवली तेव्हा माझ्या लेखावरती छापलेलं गणेश आत्माराम खांडेकर हेच नाव मी माझ्या बालिश स्वप्नात पाहत आलो होतो. पण नियतीची इच्छा निराळीच होती. आ खांडेकर या इसमाची नाव निशाणीसुद्धा तिला उरू द्यायची नव्हती. तिनं सहज एक कलाटणी दिली. 1916 साली मी दत्तक झालो आणि माझं सारं लेखन प्रसिद्ध होत गेलं ते वि स खांडेकर या नावानं. मी दत्तक गेल्यानंतर मला लिहिलेल्या एका पत्रात माझ्या बदललेल्या नावावर माझे मित्र बन्याबापू कमतनूरकर यांनी कोटी केली होती. त्यांनी लिहिलं होतं, तुझं वाहन आता उंदीर राहिलेलं नाही, तू आता गरुडावर आरूढ झाला आहेस. लक्ष्मी ही तुझ्या पायांशी हात जोडून उभी आहे. यातला लक्ष्मीचा भाग माझ्या कधीच अनुभवाला आला नाही. पण मी वि स खांडेकर झाल्यामुळे सांगलीला किंवा सांगलीशी संबंध असलेल्या पुण्या मुंबईत राहून मी ज्या प्रकारचा लेखक झालो असतो त्यापेक्षा अगदी निराळ्या प्रकारचा लेखक झालो, ही गोष्ट मात्र खरी आहे. जगाचा कधी काही उद्धार झाला तर तो एक शिक्षकच करू शकेल या समजुतीने ते शिरोड्याच्या शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले ते 1920 साली. पुढे 18 वर्ष ते शिरोड्यात राहिले. कथा, कविता, कादंबरी, लघुकथा, लघुनिबंध, रूपक कथा
असे कितीतरी प्रकारचे लेखन त्यांनी केले ते इथेच. मग ते चित्रपटाच्या कथा पटकथा लिहू लागले आणि कोल्हापूरला स्थायिक झाले. वि स खांडेकरांचं चित्रपट लेखन आज आपल्या चटकन लक्षात येत नाही, पण छाया, ज्वाला, माणसाला पंख असतात हे त्यांचे गाजलेले चित्रपट. माणसाला पंख असतात या चित्रपटासाठी तर कथा, पटकथा, संवाद आणि गीतलेखनही त्यांनी केलं होतं. ये जवळी घे जवळी प्रिय सखया भगवंता हे मीना खडीकर यांचं संगीत असलेलं आणि लता दिदींनी गायलेलं अतिशय सुंदर गीत त्यांनीच लिहिलेलं. बडी मा हा हिंदी चित्रपटही त्यांच्या कथेवर आधारित होता. खांडेकरांची लेखनशैली, त्यांचं दृष्टांत देणं, सोपी पण किंचित अलंकारिक शैली ही कितीतरी वर्ष अनुकरणीय ठरली. ययाती या कादंबरीने तर इतिहास घडवला. ययाती देवयानीच्या पौराणिक कथेला एका अद्भुत रूपात त्यांनी सादर केलं. त्यांच्या लेखनातील उतारे साहित्यप्रेमी मंडळी आपल्या डायरीच्या पानांवर प्रेमाने उतरवून घेऊ लागली. त्यांची वाक्ये, उपमा, उत्प्रेक्षा सुभाषितासारख्या लोकांच्या ओठावर रुळू लागल्या. त्यांचा ययाती म्हणतो, माझी कहाणी मी का सांगत आहे माझे मलाच नीट कळत नाही. मी राजा आहे म्हणून का मी हे सारे सांगत आहे? मी राजा आहे? छे, होतो. राजाच्या पोटी मी जन्माला आलो म्हणून राजा झालो, राजा म्हणून जगलो. यात माझा गुणदोष नाही. हस्तिनापूरच्या नहुष महाराजांच्या पोटी परमेश्वरानं मला जन्म दिला. पित्याच्या मागून सरळ सिंहासनावर बसलो मी. त्यात कसले आहे मोठेपण? राजवाड्याच्या शिखरावर बसलेल्या कावळ्याकडे सुद्धा लोक कौतुकाने पाहतात. राजपुत्र न होता मी ऋषिकुमार झालो असतो तर माझे जीवन कसे झाले असते? शरद ऋतूतल्या नृत्यमग्न चांदण्या रात्रीसारखे की शिशिरातल्या अंधाऱ्या रात्रीसारखे? कुणी सांगावे. आश्रमात जन्माला येऊन मी अधिक सुखी झालो असतो? छे, या प्रश्नाचं उत्तर शोधूनही मला मिळत नाही. एक गोष्ट मात्र राहून राहून मनात येते. कदाचित माझी जीवन कहाणी अगदी साधी झाली असती, एखाद्या वल्कलासारखी. अनेक रंगांनी आणि विविध धाग्यांनी नटलेल्या राजवस्त्राचं रूप तिला कधीच आले नसते. पण त्या वस्त्राचे सारेच रंग काही मला सुखद वाटत नाहीत. असे असूनही माझी जीवनकथा सांगायला मी प्रवृत्त झालो आहे. ते का? या प्रवृत्तीच्या मागे कोणती प्रेरणा आहे? जखम उघडी करून दाखवली म्हणजे माणसाचे दुःख हलके होते. कुणी जवळ बसून विचारपूस केली की आजाऱ्याला बरे वाटते. आपुलकीच्या अश्रूंनी दुर्दैवी माणसाच्या मनातला वणवा विसतो. मला सुद्धा ते अश्रूच हवे आहेत का? ते काही असो, एक गोष्ट सत्य आहे. या कहाणीने माझे मन भरून गेले आहे, आषाढातल्या ढगाळ आभाळासारखे. रात्रंदिवस मी विचार करीत आहे. ही कहाणी ऐकून एखाद्याला आयुष्याच्या मार्गातले खासखळगे दिसतील, त्याला मी वेळेवर सावध केल्यासारखं होईल अशी कल्पना मनाला सुखावून जाते. पण ती क्षणभरच. लगेच माझे मलाच वाटते ही शुद्ध आत्मवंचना आहे. गुरुपत्नीच्या मोहाने कायमचा कलंक लावून घेणाऱ्या चंद्राची कथा कुणाला ठाऊक नाही. अहल्येच्या सौंदर्याने वेडावून गेलेल्या इंद्राला सहस्र भगांचा प्रसाद मिळाला हे काही जगाला माहीत नाही. जग चुकते, त्या चुकीविषयी ऐकते, पण शिकत मात्र नाही. प्रत्येक मनुष्य आयुष्याच्या शेवटी थोडासा शहाणा होतो. दुसऱ्याला लागलेल्या ठेचांनी नाही तर स्वतःला झालेल्या जखमांनी. हे लक्षात आले म्हणजे वाटते कशाला सांगायची ही आपली विचित्र कहाणी. रूपक कथा हा एक नवीनच साहित्य प्रकार त्यांनी मराठी साहित्याला दिला. एक छोटंसं रूपक किंवा उदाहरण दिलेलं, आयुष्याच्या कोणत्या तरी पैलूवर प्रकाश झोत टाकणारी, गद्य कवितेसारखी वाटणारी ही रूपक कथा. त्यांनी स्वतः तर सुंदर रूपक कथा रचल्याच, पण खलील जिब्रानसारख्या जगप्रसिद्ध लेखकाच्या स्फुटकथांचा परिचय मराठी वाचकांना घडवला. त्यांच्या कथांमधील गूढ अर्थ ते इतक्या नजाकतीने उलगडतात की एखाद्या कसलेल्या गायकाचे गाणे ऐकताना उत्स्फूर्त दाद द्यावीशी वाटते, तशी दाद या चिमुकल्या कथांनाही द्यावीशी वाटते. चांगल्या रूपक कथेत मार्मिकतेबरोबर मर्मभेदकताही कशी असू शकते हे या छोट्या गोष्टीवरून सहज दिसून येईल. आयुष्याच्या आरंभी
आपणात काहीतरी अलौकिकत्व आहे असे कुणाला वाटत नाही? आत्मपरीक्षणाच्या बाबतीत मनुष्य नेहमीच आंधळा असतो. त्यामुळे सामान्य व्यक्तीसुद्धा स्वतःविषयी नेहमी विलक्षण कल्पना करून घेत असते. तिला वाटते कीर्तीच्या काय, प्रीतीच्या काय किंवा संपत्तीच्या काय, शिखरावर लिलेने विराजमान होण्याकरताच आपला जन्म आहे. या पर्वतांची चढण कितीही बिकट असली तरी त्यांच्या पायथ्याशी घुटमळणारे लोक निराळे आणि आपण निराळे. पण सूर्य वर येऊ लागला की पहाटे मोत्यांप्रमाणे चमकणारे दवबिंदू विरघळून जातात ना. आयुष्याच्या सत्याचे पण तीव्र अनुभवाने या आत्मनिष्ठ माणसांची स्वप्नेही तशीच विरून जातात. कोल्हा. सूर्य नुकताच उगवला होता. कोल्ह्याने आपल्या सावलीकडे पाहिले आणि तो स्वतःशीच उद्गारला, आज उंटाशिवाय काही आपली भूक भागायची नाही बुवा. सारी सकाळ स्वारी उंट शोधित फिरत होती. दुपार झाली. कोल्ह्याने आपल्या सावलीकडे पुन्हा पाहिले आणि तो स्वतःशीच पुटपुटला, उंदीर सुद्धा चालेल म्हणा. सावल्या कशा बदलत जातात. दिवसा सुरुवातीला सावली मोठी असते आणि नंतर ती छोटी होत जाते. या निसर्ग घटनेचा सुद्धा इथे किती सुंदरपणे आधार घेतलाय. त्यांनी लघुनिबंध या साहित्य प्रकारावरही असंच प्रेम केलं. लघुनिबंध म्हणजे लेखकाच्या विकसित रसिकतेचा अनुभव संपन्न आत्म्याचा आविष्कार आहे असं ते मानत. लघुनिबंधात विचारांची चमक आणि विनोदाचे तुषार दोन्ही असतात. जीवनातले अनुभव सामान्य माणसाच्या दृष्टीने पाहण्याचे आणि ते मोकळेपणाने सांगण्याचे धैर्य त्यामध्ये असते. त्यांचे लघुनिबंध आजही ताजे वाटतात. त्यात सहज लिहिलेली वाक्य जणू सुभाषिते वाटतात आणि त्यांनी दिलेले विविध संदर्भ त्यांच्या समृद्ध व्यासंगाची साक्ष देतात. आता पुस्तके या लघुनिबंधाचा हा नमुना पहा. अलीकडे मी एका मोठ्या विवंचनेत सापडलो आहे. बाळपणी परीक्षा, तरुणपणी प्रेम, प्रौढपणी मुलींची लग्न आणि म्हातारपणी मृत्यू हे मनुष्याला अन्न गोड न लागू देणारे विषय होत. लहानपणी परीक्षेच्या कल्पनेने माझी पाचावर धारण बसत असे. ते मला अजून आठवते. परीक्षा जवळ येऊ लागली की मी आपला मुकाट्याने दत्तगुरूला जवळ करत असे. गणपतीचं देऊळ अगदी आमच्या घराजवळ असूनही मी दत्तभक्त कसा झालो याचे आता मलाच आश्चर्य वाटते. कदाचित माझ्या बालमनाला वाटले असेल गणपती मागे अष्टनायिकांचा लकडा असणार, त्यांची भांडणं मिटवण्यातच बिचाराचा सारा वेळ खर्च होत असेल. अशा स्थितीत तो आपल्यासारख्या चुकारतट्टू विद्यार्थ्याच्या मदतीला कसा धावून येणार? इतक्या उपर हे लंबोदर जागेवरून उठले तरी जलद गतीने थोडं धावत येणार आहेत. या स्वारीपेक्षा आपले दत्त महाराज शतपटीने बरे. त्यांच्या मागे बायका पोरांचा ससेमिरा नाही. आणि दुसरे म्हणजे स्वारीचे साधे चालणे सुद्धा विमानाला मागे टाकेल असे पल्लेदार आहे. आज औदुंबरी तर उद्या गाणगापुरी जाणारा देवच परीक्षकांपासून आपले संरक्षण करू शकेल. परीक्षेप्रमाणे प्रेमाच्या बाबतीत देवांना नवस करण्याचा प्रसंग सुदैवाने माझ्यावर आला नाही. 20पासून 30पर्यंत मी माझ्या शाळेचा संसार चालवण्यात इतका गुंतून गेलो होतो की लग्नाचा विचार करायला मला फारशी फुरसतच मिळाली नाही. शेवटी आधी प्रपंच करावा नेटका हा रामदासांचा उपदेश जेव्हा मला पूर्णपणे पटला तेव्हा मी झटकन एक मुलगी पसंत केली. माझ्या या वधू परीक्षेच्या मुळाशी फक्त 3 गोष्टी होत्या. तिचे डोळे, अगदी डॉक्टरेट देण्याइतकी पाकशास्त्रातली तिची निपुणता आणि त्याच वेळी माझ्या हातात कुणीतरी आणून दिलेले एक मोहक हिरव्या चाफ्याचे फूल. आता मी प्रौढ झालोय त्यामुळे माझी सध्याची काळजी निसंशय मुलींच्या लग्नाविषयीच असली पाहिजे असे तुमच्यापैकी अनेकांना वाटेल. त्यात आम्हाला एकीमागून एक अशा 4 कन्यका. मात्र या मुलींच्या लग्नाच्या काळजीने मी सध्या बेजार झालोय असे मुळीच नाही. त्या बाबतीत अजून 8-10 वर्ष तरी मी निर्धास्त आहे. तोपर्यंत प्रेमविवाह रूढ होतील अशी मला आशा वाटते. माझ्या काळजीचे खरे कारण निराळेच आहे. तुमच्यासारख्या मित्रांना सुद्धा ते सांगावे की सांगू नये या विचारात मी आहे. तुमच्यापैकी बहुतेकांना ते कदाचित पटणार नाही, पण प्रेमळ मित्रापाशी आपले दुःख सांगितले म्हणजे ते हलके होते नाही. माझ्या घरातली 7 कपाटे पुस्तकाने भरून गेल्यामुळे माझे सध्या जे हात चालले आहेत ते कुत्रा सुद्धा खाणार नाही.
आपल्याला जिंकायला जग उरले नाही म्हणून सिकंदर ढाळा ढाळा रडला होता म्हणे. नवे पुस्तक आले की ते ठेवायला जागा नाही म्हणून मीही त्याच्यासारखाच कपाळाला हात लावून बसतो. 8 वर्षांपूर्वी शिरोड्याहून मी कोल्हापूरला आलो तेव्हा अगदी निवडक अशी 100-150 पुस्तके बरोबर आणली होती. पण हिंदुस्थानातल्या लोकसंख्येप्रमाणे माझ्या पुस्तकांची संख्याही झपाट्याने वाढत गेली. मुंग्या, चुंबने आणि संकटे कधी एकटी येत नाही असे मी कुठेतरी वाचले होते. त्या यादीत पुस्तकेही घालायला मी अनुभवाने सांगू शकतो. हा क्रम असाच चालू राहिला तर गाद्या, कपडे, विरजणे, मोरंब्याच्या किंवा लोणच्याच्या बरण्या इत्यादी आवश्यक वस्तू सुरक्षित ठेवायला आमच्या घरात जागा उरणार नाही हे उघड आहे. गेल्या 2-3 वर्षात माझे व माझ्या बायकोचे खटके अधिक प्रमाणात उडू लागले आहेत. या कलहाचं मुख्य कारण तिच्या गृहराज्यावर आक्रमण करणारी ही पुस्तक सेनात असली पाहिजे असा माझा कयास आहे. घर आणि घरातल्या सर्व वस्तू नीटनेटक्या ठेवल्याशिवाय तिला क्षणभर देखील चैन पडत नाही. अर्थात तिला जितकी कपाटे मिळतील तितकी हवीच असतात आणि पुस्तकांविषयी बालपणापासून मला विलक्षण प्रेम वाटत असल्यामुळे माळ्यावर औषधांच्या रिकाम्या बाटल्या आणि फाटकी तुटकी पायताणी यांच्या जोडीने ती अडगळीत टाकण्याची कल्पना मला अगदी राक्षसी वाटते. अर्थात मिळतील तेवढी कपाटे मलाही अपुरीच होतात. नवरा फार जोरात घोरतो म्हणून एका अमेरिकन बाईने घटस्फोट घेतल्याचे वृत्त काही वर्षांपूर्वी वर्तमानपत्रात वाचले होते. त्यावेळी मला हसू आले होते त्या बातमीचे. पण नवरा बायकोंमधले भांडणे विकोपाला जायला हवे ते कारण पुरते अगदी एक कपाट सुद्धा याविषयी आता माझी खात्री होऊन चुकली आहे. वाह. वयाची 75 उलटल्यानंतर 1974 साली त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. मराठी साहित्य क्षेत्रातला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार. तेव्हा त्यांना विचारण्यात आलं, हा पुरस्कार तुमच्या ऐवजी आणखी कोणत्या मराठी साहित्यिकाला मिळाला असता तरी तुम्हाला आनंद झाला असता? त्यांनी लगेच उत्तर दिलं, कुसुमाग्रज. आणि तसंच झालं. त्यानंतर 13 वर्षांनी कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. योगायोगाची गोष्ट अशी की खांडेकर आणि शिरवाडकर दोघेही दत्तक गेलेले आणि दोघांचे पहिले नाव अनुक्रमे गजानन आणि गणेश आणि दत्तक विधानानंतर दोघांचे नाव झाले विष्णू. कुसुमाग्रजांच्या बाबतीत असा विश्वास आणि स्नेह खांडेकरांनी प्रकट करावा ही पहिलीच वेळ नव्हती. कुसुमाग्रज या कवीचा खऱ्या अर्थाने जन्म झाला तो विशाखा या काव्यसंग्रहाच्या निमित्ताने. विशाखा आणि त्या निमित्ताने कुसुमाग्रज या कवीला जगासमोर आणण्याचं श्रेय जातं ते खांडेकरांना. त्याविषयी स्वतः कुसुमाग्रज लिहितात, जीवन लहरी हा माझ्या कणिकांचा एक छोटासा संग्रह पदरमोड करून मी प्रसिद्ध केला होता. कविता होत होत्या, वेगवेगळ्या नियतकालिकातून प्रसिद्धी मिळत होती. पण त्या काळात नव्या कवीचा कविता संग्रह प्रकाशित करण्याचा धोका कोण पत्करणार? त्यामुळं संग्रहाचा विचारही माझ्या मनाला शिवत नव्हता. स्वप्नांची समाप्ती, पृथ्वीचे प्रेमगीत, गरजा जय जयकार, अहिल नकुल, आगगाडी व जमीन अशा कविता ज्योत्स्ना मासिकातून प्रकाशित झाल्या होत्या. संपादक मंडळात वि. स. खांडेकर होते. ज्योत्स्नेतून आणि अन्यत्र प्रसिद्ध झालेल्या आमच्या कविता खांडेकरांच्या वाचनात आल्या होत्या. ते स्वातंत्र्य चळवळीचे मंतरलेले दिवस होते, त्यामुळे त्या कवितांवर त्यांचे विशेष प्रेम जडले असावे. एक दिवस मला निरोप आला, खांडेकरांना तुमच्या कविता एकत्र वाचायच्या आहेत, त्यांना ताबडतोब कात्रणं पाठवा. मी जवळ सापडली ती कवितांची वही पाठवून स्वस्थ बसलो. नंतर खांडेकरांचं पत्र आलं. पाठवलेल्या कविता संग्रहासाठी कंपोजला दिल्या आहेत, पण त्या संग्रह छापायला पुरेशा नाहीत, आणखी कात्रणं पाठवा व संग्रहाला नाव सुचवा. जवळ कवितांची कात्रणं होती कुठे, पाठवणार कुठून? त्याच वेळेस महायुद्ध सुरू असल्यानं कागद मिळेना. आता नव्या लेखकाचं पुस्तक काढणं अजूनच कठीण झालं. जुन्या लेखकांना त्यांच्या पुस्तकासाठी कागदाचा कोटा मंजूर होईल. खांडेकरांनी प्रकाशकाला सांगितलं, माझ्या गाजलेल्या पुस्तकाची नवी आवृत्ती काढू नका, हा कवी लोकांसमोर यायला हवा. माझा मंजूर झालेला कोटा या पुस्तकासाठी वापरा. आणि विशाखा जगासमोर आला. गंमत म्हणजे या दोघांची प्रत्यक्ष तोवर भेटही झाली नव्हती. विशाखा प्रसिद्ध झाल्यानंतर आणि लोकप्रसिद्ध झाल्यानंतर मग दोघांची भेट झाली. नवीन येणाऱ्या लेखकांना अशा प्रकारे पुढे आणणं, त्यांच्या पाठीशी वडिलकीच्या नात्यानं उभं राहणं हे आता दुर्मिळच झालंय. विशाखाने लोकांना अक्षरशः झपाटलं, खास करून गरजा जय जयकार क्रांतीचा या कवितेनं.
गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार. अन वज्रांचे छातीवरती घ्या झेलून प्रहार. खळखळू द्या या अदय शृंखला हाता पायात. पोलादाची काय तमा मरणाच्या दारात. सर्पांनो उद्दाम आवळा करकचुनिया पाश. पिचेल मनगट परियुरातील अभंग आवेश. तडिता घाते कोसळेल का तारांचा संभार. कधीही तारांचा संभार. गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार. क्रुद्ध भूक पोटात घालू द्या खुशाल थैमान. कुरतडू द्या आतडी करू द्या रक्ताचे पान. संहारक काली तुझ देती बळीचे आव्हान. बलशाली मरणाहुन आहे अमुचा अभिमान. मृत्युंजया आम्ही आम्हाला कसले कारागार. अहो हे कसले कारागार. गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार. पदोपदी पसरून निखारे आपुल्याचं हाती. होनिया बेहोश धावलो ध्येय पथावरती. कधी न थांबलो विश्रांती स्तव पाहिले न मागे. बांधू न शकले प्रीतीचे वा कीर्तीचे धागे. एकच तारा समोर आणिक पाय तळी अंगार. होता पाय तळी अंगार. गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार. श्वासा नोजा वायू संगे ओलांडून भिंत. श्वासा नोजा वायू संगे ओलांडून भिंत. अन आईला कळवा आमच्या हृदयातील खंत. सांगा वेडी तुझी मुलेही या अंधारात. बद्ध करानी अखेरचा तुझ करीती प्रणिपात. तुझ्या मुक्तीचे एकच होते वेड परी अनिवार. तयांना वेड परी अनिवार. गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार. नाचविता ध्वज तुझा गुंतले शृंखलेत हात. नाचविता ध्वज तुझा गुंतले शृंखलेत हात. तुझ्या यशाचे पवाड गाता गळ्यात येतात. चरणांचे तव पूजन केले म्हणून गुन्हेगार. देता जीवन अर्ध्य तुझला ठरलो वेडे पीर. देशील ना पण तुझ्या कुशीचा वेड्यांना आधार. आई वेड्यांना आधार. गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार. कशास आई भिजविसी डोळे. कशास आई भिजविसी डोळे उजळ तुझे भाल. कशास आई भिजविसी डोळे उजळ तुझे भाल. रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उशक्काल. सरणावरती आज आमुची पेटताच प्रेते. उठतील त्या ज्वालातून क्रांतीचे नेते. लोहदंड तव पायांमधले खळाखळा तुटणार. आई खळाखळा तुटणार. गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार. कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला तेव्हा पार्ल्यामध्ये त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. त्या समारंभात बोलताना पु ल देशपांडे म्हणाले होते, कुसुमाग्रजांची कविता प्रथम भेटली तेव्हा मी 20 वर्षांचा कॉलेज विद्यार्थी होतो. कुसुमाग्रज हे 25-26 वर्षांचे. हा कवी नवीन होता, तरुण होता, पण लहानपणापासून ज्या केशवसूत, बालकवी, गोविंदाग्रज, सावरकर ह्या कवींच्या संस्काराचे खतपाणी आमच्या मनाला मिळाले होते, त्या कुळातलाच हा कवी असल्याच्या खुणा त्याच्या कवितेत आम्हाला आढळत होत्या. आजवर एखाद्या नित्य पठणीय धर्मग्रंथासारखी गोविंदाग्रजांची वाग्वैजयंती हातात असायची. आता तिच्या जोडीला कुसुमाग्रजांचा विशाखा हा कविता संग्रह आला. मागे एकदा मी म्हणालो होतो, जन्मकुंडलीत जन्म नक्षत्र असतात. मला माझ्या तारुण्याचा जन्म विशाखा नक्षत्रावर झाला असं वाटतं. क्या बात. त्या काळी इतर श्रेष्ठ कवी होते. तांबे होते, रविकिरण मंडळातले माधव जुलियन, गिरीश, यशवंत, विठ्ठलराव घाटे यांच्यासारखे कवी होते. त्यांची जाहीर काव्य गायनं व्हायची. नाग देशपांडे, अनिल काणेकर ह्यांच्या कविता चांगल्या चांगल्या गायिका गायकांकडून ऐकायला मिळायच्या. रेडिओ ग्रामोफोनच्या दपकड्यांवरून त्या घरोघर गेल्या होत्या. अशा काळात गरजा जय जयकार सारखी एखादी कविता वगळली तर जाहीर गायन किंवा कविता वाचन न होता असंख्य रसिकांच्या मनात घर करून बसली ती फक्त कुसुमाग्रजांची कविता.
त्या काळातल्या सुशिक्षित तरुण पिढीला आपल्या मनात उचंबळून देणाऱ्या नाना प्रकारच्या अरूप भावनांना कवितेतून नेमकं रूप देणारा प्रतिभावान कवी भेटल्याचा आनंद वाटला. त्या पिढीने त्या काळी एकमुखानं कुसुमाग्रजांना आपल्या पिढीचा कवी मानलं आणि अत्यंत अभिमानाची गोष्ट अशी की ही आपुलकी पिढ्या बदलल्या तरी कुसुमाग्रजांना सतत लाभत गेली आहे. हे शतक 30शीत असताना सुरू झालेली ही यात्रा आता शतक 90च्या उंबरठ्यावर आलं तरी त्याच जोमानं चालू आहे. इथे कॅलेंडरवरच्या वयाचा कसला हिशोब करायचा, कुसुमाग्रजांच्या कवितेतून नवी कविता फुलतेच आहे. बोरकरांनी म्हटलेच आहे, तुला कसे कळत नाही फुलत्या वेलीस वय नाही, तुला कसे कळत नाही फुलत्या वेलीस वय नाही, क्षितिज ज्याचे सरले नाही त्याला कसलेच भय नाही. विशाखा असो की मुक्तायन, कुसुमाग्रजांची कोणतीही कविता चैत्र पालवीसारखी जिवंत, रसरशीत, चैतन्यानं फुललेली वाटते. हजार जिव्हा तुझ्या गरजू दे प्रतिध्वनीने त्या समुद्रात डळमळू दे तारे, हजार जिव्हा तुझ्या गरजू दे प्रतिध्वनीने त्या समुद्रात डळमळू दे तारे, विराट वादळ हेल काऊ दे पर्वत पाण्याचे ढळू दे दिशा कोण सारे, ताम्र सुराप्राशून मातुते दैत्य नभामधले, ताम्र सुराप्राशून मातुदे दैत्य नभामधले, दडू द्या पाताळी सविता आणि तयांची अधिराणी ही दुभंग धरणीला कराया पाजळू दे पलिता, की स्वर्गातून कोसळलेला सूड समाधान मिळाया प्रमत्त सैतान, जमून मी मेळा वेताळांचा या दर्यावरती करी हे तांडव थैमान, पदच्युतात व भीषण नर्तन असेच चालू दे फुटू दे नभमाथ्यावरती, आणि तुटू दे अखंड उल्का वर्षावत अग्नी नाविका ना कुठली भीती, सहकार्यांनो काही खंत जन्म खलाशांचा झुंजण्या अखंड संग्राम, सहकार्यांनो काही खंत जन्म खलाशांचा झुंजण्या अखंड संग्राम, नक्षत्रांपरी असीम नीलामध्ये संचरावे दिशांचे आम्हाला धाम, काय सागरी तारू लोटले परताया मागे, काय सागरी तारू लोटले परताया मागे, असे का हा आपुला बाणा, त्याहुनी घेऊ जळी समाधी सुखे कशासाठी जपावे पराभूत प्राणा, कोट्यावधी जगतात जीवाणू जगती अनमरती जशी ती गवताची पाती, नाविक आम्ही परंतु फिरतो साथ नभाखाली निर्मितो नवक्षितिजे पुढती, मार्ग आमुचा रोधून शकती नाधन नादारा घराची वावित भरकारा, मार्ग आमुचा रोधून शकती नाधन नादारा घराची वावित भरकारा, मानवतेचे निशाण बिरवू महासागरात जिंकुनी खंड खंड सारा, चला उभारा शुभ्र शिडेते गर्वाने वरती कथा या खुळ्या सागराला, चला उभारा शुभ्र शिडेते गर्वाने वरती कथा या खुळ्या सागराला, अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अनाशा, किनारा तुला पामराला, किनारा तुला पामराला. वा 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 वा. यानंतर हा एकदम वेगळाच रंग आहे. पृथ्वीचे प्रेमगीत. युगान मागुनी चालली रे युगेही, करावी किती भास्करा वंचना, किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी, कितीदा करू प्रीतीची याचना, नभाळीतले ना उमाळे उसासे, न ती आग अंगात आता उरे, नभाळीतले ना उमाळे उसासे, न ती आग अंगात आता उरे, विझोनी आता यौवनाच्या मशाली, उरी राहिले काजळी कोपरे, परी अंतरी प्रीतीची ज्योत जागे, परी अंतरी प्रीतीची ज्योत जागे, अविश्रांत राहील अन जागती, न जाणे न येणे कुठे चालले मी, कळे तू पुढे आणि मी मागुती, दिमाखात तारे नटोनी थटोनी, शिरी टाकीती दिव्य उल्का फुले, परंतु तुझ्या मूर्ती वाचून देवा, मला वाटते विश्व अंधारले, तुवा सांडलेले कुठे अंतराळात, वेचुनिया दिव्य तेजकण, मला मोहवाया बघे हा सुधांशू, तपाचार स्वीकारुनी दारुण,
निराशेत संन्यस्त होऊन बैसे ऋषींच्या कुळी उत्तरेला ध्रुव. पिसाटा परी केस पिंजारुनी हा करी धूमकेतू कधी आर्जव. पिसारा प्रभेचा उभारून दारी पहाटे उभा शुक्र हा प्रेमळ. करी प्रीतीची याचना लाजुनी लाल होऊन या लाजरा मंगळ. परी दिव्य ते तेज पाहून पूजून घेऊ गळ्याशी कसे काजवे. नको क्षुद्र शृंगार तू दुर्बळांचा तुझी दूरता त्याहुनी साहवे. तळी जागणारा निखारा उफाळून येतो कधी आठवानेवर. शहारून येते कधी अंग तुझ्या स्मृतीने उले अंसले अंतर. गमे की तुझ्या रुद्र रूपात जावे मिळोनी गळा घालूनी या गळा. तुझ्या लाल ओठातली आग प्यावी मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा. अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन मला ज्ञात मी एक धुलिकण. अलंकारण्याला परी पाय तुझे धुळीचेच आहे मला भूषण. धुळीचेच आहे मला भूषण. त्यांच्या कवितेची मोहिनी गुलजारांसारख्या अभिजात कवीलाही पडली आणि त्यांनी त्यांच्या कवितांचा हिंदी अनुवाद केला. आता ही कविता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि हिंदी अनुवाद केल्यानंतर ती कशी वाटते बघा. गुलजार साहेबांचा अनुवाद आहे. तुम्ही कविता लगेच ओळखाल. सर मुझे पहचाना क्या. सर मुझे पहचाना क्या. बारिश में कोई आ गया. कपड़े थे मुचड़े हुए और बाल सब भीगे हुए. पल को बैठा फिर हंसा और बोला ऊपर देखकर. गंगा मैया आई थी मेहमान होकर कुटिया में रहकर गई. मायके आई हुई लड़की की मानिंद चारों दीवारों पर नाची. खाली हाथ अब जाती कैसे खैर से पत्नी बची है. दीवार चुरा हो गई चूल्हा बुझा जो था नहीं था सब गया. प्रसाद में पलकों के नीचे 4 कतरे रख गई है पानी के. मेरी औरत और मैं सर लड़ रहे हैं. मेरी औरत और मैं सर लड़ रहे हैं. मिट्टी कीचड़ फेंक कर दीवार उठाकर आ रहा हूं. जेब की जानिब गया था हाथ की हंसकर उठाओ. जेब की जानिब गया था हाथ कि हंसकर उठाओ. ना 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 पैसे नहीं सर. यूं ही अकेला लग रहा था. घर तो टूटा रीढ़ की हड्डी नहीं टूटी मेरी. घर तो टूटा रीढ़ की हड्डी नहीं टूटी मेरी. हाथ रखिए पीठ पर और इतना कहिए कि लड़ो बस. फुलं म्हणतात त्याप्रमाणे कविताच कशाला. त्यांनी जे जे लिहिलं त्याला मिडास राजाच्या सुवर्ण स्पर्शासारखा कवी प्रतिभेचा स्पर्श आहे. त्यांचं नटसम्राट हे नाटक तर रंगमंचावर अवतरलेलं मूर्तिमंत काव्यच आहे. नाट्य जेव्हा काव्याचा साक्षात्कार घडवतं त्याच वेळी ते खऱ्या अर्थाने नाट्य या पदवीला जाऊन पोहोचतं. शेक्सपियर हा देखील बार्ड आहे म्हणजे शाहीर आहे, कवी आहे. कालिदास देखील कवी कुलगुरू आहे. गडकऱ्यांची नाटकं देखील असामान्य कवी प्रतिभेची निर्मिती आहेत. त्यांच्या एकच प्यालानंतर अत्यंत काव्यमय शोकांत नाटक म्हणजे नटसम्राट. मराठी रंगमंचावर मूर्तिमंत कारुण्याचं पहिलं दर्शन घडलं ते सिंधूचं आणि त्यानंतर नटसम्राट आप्पा बेलवलकरांचं. आज की नाही आमच्या शाळेत एक पाहुणे आले होते. खूप मोठे होते कुणीतरी ते. मी कविता म्हणून दाखवली तेव्हा ते म्हणाले तुझे नाव काय. मी म्हटलं ठमी. मध्ये बोलायचं नाही. मी म्हटलं माझं नाव सुहासिनी नंदन बेलवलकर. म्हणाले कोण हे बेलवलकर. मी सांगितलं आमच्या बाबांचे बाबा मोठे नट होते. आणि हे सांगितल्याबरोबर अशी गंमत झाली आजोबा. ते एकदम उठले आणि म्हणाले तू गणपतरावांची नात. मी म्हटलं की हो मी नात त्यांची. आणि मग आजोबा ते कितीतरी वेळ माझ्याकडे पाहतच उभे राहिले आणि मग म्हणाले भाग्यवान आहेस मुली.
गणपतरावांना नमस्कार सांग माझा. अगं पण भवाने कोण ते? सांगितलं ना, त्यांचं नाव मला काही आठवत नाही म्हणून. पण कुणीतरी फार मोठे आहेत ते. ते म्हणाले, तुझ्या आजोबांकडून मी लहानपणी संदेश घेतला होता, वहीत जपून ठेवलाय तो. ते गेल्यावर सगळ्या मुलींनी पाठीवरती थापड्या मारून मला भंडावून सोडलं. ऐकी नाही मज्जा? वा, फारच मोठी. पण तुझी मास्तरीण पळाली असती ना तर आपल्याला बुवा अधिक आवडलं असतं. शी, पुन्हा तेच. आजोबा, मलाही संदेश द्या ना तुम्ही. मी संदेश देऊ? हो, दिलाच पाहिजे. अगं, मी कोण आहे संदेश द्यायला? कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर आहे की राम गणेश गडकरी आहे? संदेश नाटककारांनी द्यायचा असतो कार्टे, नटांनी नाही. आम्ही फक्त लमाण, इकडचा माल तिकडे नेऊन टाकणारे. मग त्यांना कसा दिला? ते खोटं बोलले वाटतं. तेव्हा गाढव होतो मी, सध्यापेक्षाही जास्त. अगं, डोळ्याची देवळं करून कुणी शाळा कॉलेजातली पोरं समोर आली की देत असे खरडून एखादं घनघोर सुभाषित. सारा चोरीचा मामला. करता खाडीलकरांचा तर क्रियापद गडकऱ्यांचं. मला नाही माहीत जा, मला संदेश दिलाच पाहिजे. लोकांना देता, आम्हाला तेवढा नाही. अगं नकटे, मला आता लिहिता येत नाही. हात सिमेंटच्या मिक्सर सारखा थडथड उडायला लागतो. क काढायला गेलो तर ख येईल, ड काढायला गेलो तर ढ येईल आणि तो उडी मारून तुझ्या डोक्यात शिरेल. मग लिहू नका, नुसतं सांगा. नुसतं सांगू? हो, नाहीतर मी तुमच्याकडे पुन्हा कधी यायचीच नाही. आले तरी बोलायची नाही. ए महामय, अशा भलत्या जीवघेण्या धमक्या नको ग देऊस. तू आली नाहीस ना तर फटकन फुटून जाईन मी फुग्यासारखा. मग बसशील आरोळ्या मारत, माझे आजोबा माझे आजोबा म्हणून. असं बोलायचं नसतं. सांगा ना लवकर संदेश. बर, ऐक. मात्र संदेश दिल्यावर मी मागेन ते द्यायला पाहिजे. कबूल? कबूल. करार? हं? करार. मग ऐक तर. सूर म्हणतो साथ दे, दिवा म्हणतो वात दे. सूर म्हणतो साथ दे, दिवा म्हणतो वात दे. उन्हामधल्या म्हाताऱ्याला फक्त तुझा हात दे. आभाळ म्हणतं सावली दे, जमीन म्हणतं पाणी दे. आभाळ म्हणतं सावली दे, जमीन म्हणतं पाणी दे. माळावरच्या म्हाताऱ्याला फक्त तुझी गाणी दे. कावळा म्हणतो पंख दे, चिमणी म्हणते खोपा दे. कावळा म्हणतो पंख दे, चिमणी म्हणते खोपा दे. माझ्यासारख्या आजोबाला फक्त तुझा पापा दे. नाही जा, मी नाही. अगे ए भामटे, नाही नाही. अगं थमे थांब. वा, 1987चा ज्ञानपीठ पुरस्कार देऊन कुसुमाग्रजांचा गौरव झाला. त्या प्रसंगी त्यांनी काढलेले हे उद्गार म्हणजे त्यांनी आपल्याला दिलेला सावधानतेचा इशारा आहे. ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतीय साहित्य विश्वातील महत्तम पुरस्कार आहे. हा पुरस्कार मला देऊन आपण माझा आणि माझ्या साहित्याचा फार मोठा गौरव केला आहे. आपण माझ्या साहित्याला महाराष्ट्राच्या नकाशावरून भारताच्या नकाशावर आणलं आहे. या सन्मानाबद्दल मी भारतीय ज्ञानपीठाचे आणि सर्व संबंधितांचे मनपूर्वक आभार मानतो. तेवढे समाधान मला याही गोष्टीचे आहे की हा गौरव माझ्या मायभाषेचा, जिच्या खांद्यावर मी उभा आहे, त्या वाङ्मयीन परंपरेचा आणि ज्यांच्या हातात हात घालून मी आज प्रवास करतोय त्या समकालीन साहित्यिकांचाही आहे. कुणाही कवीचे काव्य कधी विजनात फुलत नाही. पूर्वकालीन आणि समकालीन काव्याच्या प्रकाशातच त्याची वाटचाल होत असते. माझे लेखनही त्याला अपवाद नाही. ज्ञानेश्वर, तुकाराम आदी प्राचीनांनी आणि केशवसूत, गडकरी आदी अर्वाचीनांनी संपन्न केलेल्या मराठी भाषेचे ऋण मस्तकावर घेऊनच मी या सन्मानाचा स्वीकार करीत आहे. मातृभाषेचा दुराभिमान माझ्या ठिकाणी नाही, पण अभिमान मात्र अवश्य आहे.
राष्ट्रीय एकात्मतेवर आघात करणारा भाषिक दुराभिमान हा निषेधार्हच मानायला हवा. स्वातंत्र्याच्या 40 वर्षांमध्ये भाषेचे आणि लिपीचे प्रश्न आम्ही दुर्लक्षितच केले आहेत. एक नागरिक आणि लेखक म्हणून मला खंत वाटते तीही की हे प्रश्न आम्ही सोडवू शकत नाही, म्हणून पळवाट काढून आपण इंग्रजीचा, एका अभारतीय भाषेचा अवाजवी आश्रय घेत आहोत. स्वातंत्र्योत्तर काळात इंग्रजीचा प्रभाव कमी तर झालेलाच नाही, उलट तो पूर्वी कधीही नव्हता इतका वाढलेला आहे. देशातील सर्व प्रतिष्ठित व्यवहारांमध्ये इंग्रजीला वाढत्या प्रमाणात प्राधान्य दिलं जात आहे. इंग्रजांची सत्ता गेली, पण इंग्रजीची सत्ता वाढत्या प्रमाणात येथे फैलावते. याचा संभाव्य अर्थ हाच की आपल्या मनातील गुलामगिरीचे सावट अद्याप पूर्णतः नष्ट झालेले नाही. भारतातील कोणाही नागरिकाला आपल्याला इंग्रजी येत नाही याचा संकोच वाटावा किंवा इंग्रजी येत नाही म्हणून प्रगतीचे अनेक दरवाजे त्याच्यासाठी बंद असावेत, ही परिस्थिती खरोखरच लज्जास्पदच आहे. बहुसंख्य लोकांना न कळणाऱ्या भाषेत आपले सर्व वरच्या पातळीवरील आर्थिक राजकीय व्यवहार होत असल्यामुळेच लोकांना न कळणाऱ्या भाषेत चालणारी लोकशाही ही अद्भुत घटना सुसंस्कृत जगात कुठेही नसलेली आपण सिद्ध करत आहोत. इंग्रजीवर एक संपन्न भाषा म्हणून माझेही प्रेम आहे. जगातील ज्ञान विज्ञानाशी संपर्क साधणारी ती एक खिडकी आहे हे सुभाषित मलाही मान्य आहे, पण खिडकी म्हणजे घर नव्हे. आपण घराच्या 4 भिंती न बांधता फक्त खिडक्याच उभ्या करीत आहोत. त्या बात. यानंतर पुढील ज्ञानपीठ पुरस्कारासाठी मराठी साहित्य विश्वाला 38 वर्ष वाट पाहावी लागली. 2003 साली विंदा करंदीकर यांना तो जाहीर झाला. गोविंद विनायक करंदीकर याच नावानं त्यांनी गद्य लेखनही केलं. विंदा हे गोविंदचंच लघुरूप. काव्यलेखन त्यांनी विंदा करंदीकर या नावाने केलं. त्यांचा जन्म 23 ऑगस्ट 1918 सालचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील धालवलचा. त्यांचं शिक्षण झालं कोल्हापूरला. हैदराबादच्या स्वातंत्र्य संग्रामात त्यांनी उडी घेतली. सत्याग्रहात सहभागी होऊन त्यांनी तुरुंगवासही भोगला. पुढे इंग्रजी विषय घेऊन MA झाल्यावर कर्नाटकातील बागलकोट, कागल, रत्नागिरी अशा ठिकाणी त्यांनी शिक्षक म्हणून भ्रमंती केली. मग मुंबईत आल्यानंतर प्रथम रुईया महाविद्यालयात आणि नंतर SIS महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून काम केलं. त्यांनी कॉलेजच्या नोकरीतून VRS घेतली. का तर एका तरुण प्राध्यापकाला त्यामुळे नोकरी मिळणार होती. अशा प्रकारे स्वच्छंद वृत्तीने मनस्वी मुसाफिराचं कलंदर आयुष्य ते उत्कटपणे जगले. केवळ कवितेत नाही तर प्रत्यक्ष जगण्यातही. चुकली दिशा तरीही हुकले न श्रेयसारे, चुकली दिशा तरीही हुकले न श्रेयसारे, वेड्या मुसाफिराला सामील सर्व तारे. मी चालतो अखंड चालायचे म्हणून, मी चालतो अखंड चालायचे म्हणून, धुंदीत या गतीच्या सारेच पंथ प्यारे. डरतात वादळांना जे दास त्या ध्रुवाचे, डरतात वादळांना जे दास त्या ध्रुवाचे, हे शीड तोडले की अनुकूल सर्व वारे. मगरूर प्राक्तनाचा मी फाडला नकाशा, मगरूर प्राक्तनाचा मी फाडला नकाशा, विझले तिथेच सारे ते मागचे इशारे. चुकली दिशा तरीही आकाश एक आहे, चुकली दिशा तरीही आकाश एक आहे, हे जाणतो तयाला वाटेल तेथ न्यारे. आशा तशी निराशा हे श्रेय सावधानचे, आशा तशी निराशा हे श्रेय सावधानचे, बेसावधास कैसे डसणार हे निखारे. चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे, वेड्या मुसाफिराला सामील सर्व तारे. विंदा म्हणजे पक्के कोकणी. एकदा विंदांच्या एका स्नेहानं विंदांना रस्त्यात पाहिलं. खांद्यावरून ते भला मोठा फणस घेऊन चालले होते. दमले होते. स्नेही म्हणाले, अहो हे ओझं असं नेण्यापेक्षा टॅक्सी नाही का करायची. त्यावर विंदा म्हणाले, फुकट मिळालेला फणस STतून फुकटच इथवर आणला कोकणातून, आता त्याच्यासाठी टॅक्सी केली तर फुकट मिळाल्याचा आनंद केवढ्याला पडणार. वरून कठोर, अगदी रोखठोक आणि व्यवहारी वाटायचे.
पण आत फणसासारखेच फार मऊ आणि गोड होते. ज्ञानपीठ सन्मानासकट अनेक सन्मान आणि गौरव त्यांना मिळाले तेव्हा न बोलता त्यांनी सहजपणे त्या पुरस्काराची रक्कम समाजसेवी संस्थांना देऊनही टाकली. माणसाविषयी त्यांना पोटातून आस्था होती. मुलांवर त्यांचं मनापासून प्रेम होतं. मुलांसाठी त्यांनी किती कविता लिहाव्या. त्यांचे मोठ्यांसाठीचे कविता संग्रह आहेत 6 आणि मुलांसाठीचे 13. धमाल कविता आहे. अशी फॅन्टसी मराठी बालकवितेत इतर कुणी आणलीच नाही. स्वप्नात पाहिली राणीची बाग. स्वप्नात पाहिली राणीची बाग, हत्तीच्या पाठीवर बसलाय नाग. हरणाबरोबर खेळत पत्ते, बसले होते 2 चित्ते. उंट होता वाचत कुराण, माकड होते सांगीत पुराण. सिंह होता व्याख्यान देत, गाढव होते उतरून घेत. जिराफ होता गात छान, जिराफ होता गात छान, माने इतकीच लांब तान. कोल्हा होता दुकानदार, कोल्हा होता दुकानदार, त्याच्या दुधात पाणी फार. मला पाहता म्हणती सारे, एक पिंजरा याला द्या रे. त्याबरोबर आली जाग, स्वप्नात पाहिली राणीची बाग. स्वप्नात पाहिली राणीची बाग. विंदांनी कविता लिहिली ती किती विविध प्रकारची. अभंग, गझला, प्रेमकविता, विरूपिका, बालकविता. त्यांनी स्वच्छंद नावाचा स्वतः निर्माण केलेला एक छंदही वापरला. त्यांच्या कवितेने भावनांबरोबरच विचारांनाही आवाहन दिलं. या कवितेत तर त्यांनी परमेश्वराचा हात पाहून त्याला भविष्यही सांगितलंय. छत्रीप्रमाणे अवकाशाची उघडझाप करणाऱ्या तुझ्या हातावर हे परमेश्वरा, छत्रीप्रमाणे अवकाशाची उघडझाप करणाऱ्या तुझ्या हातावर हे परमेश्वरा, आकाशगंगेची दिगंत धनरेषा, शुक्राचा उंचवठा सर्व ठीक. हे परमेश्वरा, आकाशगंगेची दिगंत धनरेषा, शुक्राचा उंचवटा सर्व ठीक, पण तुला परदेश गमनाचा योग नाही. त्यांनी आपल्या धारदार विनोदाने भल्या भल्यांना धारेवर धरलं. अगदी संपादक समीक्षकही त्यातून सुटले नाहीत. जिवंत असता महाकवे तुझ मिळतील निव्वळ शिव्या घरोघर. जिवंत असता महाकवे तुझ मिळतील निव्वळ शिव्या घरोघर. तू मेल्यावर त्यामो दुनिया मिळविल कोणी पदवी त्यावर. नारद मेला मी रडलो मग कोण कळी त्या लाविल नाहक. नारद मेला मी रडलो मग कोण कळी त्या लाविल नाहक. शोक कशाला वदला ईश्वर, धाडून दिदला मी संपादक. त्यांची प्रेम कविता हे असंच एक समृद्ध झालं. त्यांची ही कविता वाचताना असं वाटतं की आपल्या जगण्यातही किती नाट्य असतं, पण ते असं नेमकं चिमटीत पकडणं किती अवघड. फार दिवसांनी आली माघारीण माहेराला. फार दिवसांनी आली माघारीण माहेराला. स्टेशनात भेटला नी ओळखीचा टांगेवाला. ओळखीचा वाटला तो कोण कुठचा ही भ्रांत. ओळखीचा वाटला तो कोण कुठचा ही भ्रांत. हसला तो ओळखीने आणि चढली ती आत. नाही वळवली त्याने पुन्हा दृष्टी तिच्याकडे. नाही वळविली त्याने पुन्हा दृष्टी तिच्याकडे. भरदार सुटे घोडा आणि चाबूक कडाडे. ओळखीचे आले वाडे, आली आली गेली शाळा. ओळखीचे आले वाडे, आली आली गेली शाळा. अगं बाई, तोच हा का? तिला चंदू आठवला. आठवले सारे सारे, आठवले त्याचे डोळे. आठवले सारे सारे, आठवले त्याचे डोळे. आणि तिच्या काळजात काही थरारून गेले. फारा दिवसांनी आली माघारीण माहेराला. फारा दिवसांनी आली माघारीण माहेराला. गल्लीतल्या घरापुढे त्याने टांगा थांबविला. नाही वळविली त्याने पुन्हा तिच्याकडे दृष्टी. नाही वळविली त्याने पुन्हा तिच्याकडे दृष्टी. माहेराला भेटली ती थोडी सुखी थोडी कष्टी. माहेराला भेटली ती थोडी सुखी थोडी कष्टी.
प्रेमभावनेचे वेगवेगळे पदर त्यांनी उलगडले. अगदी शारीर प्रेमाचा उच्चारही त्यांनी मोकळेपणाने केला. तितकीच वैशिष्ट्यपूर्ण आहे ती त्यांची स्त्रीविषयक कविता. स्त्रीविषयी त्यांना असलेलं कौतुक आणि आदर त्यातून व्यक्त होतो. आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीत विषम श्रम विभागणीमध्ये घरातल्या कामात अडकून पडलेली स्त्री ही तशी दुर्लक्षितच. पण विंदा मात्र ती संसाराचा कणा असते हे जाणतात आणि मांडतातही. ओझे बांधून पहाट उठते तेव्हापासून झपझपा वावरत असतेस. ओझे बांधून पहाट उठते तेव्हापासून झपझपा वावरत असतेस. कुरकुरणाऱ्या पाळण्यांमधून 2 डोळे उमलू लागतात आणि मग इवल्या इवल्या मोदक मुठीतून तुझ्या स्तनांवर बाळसे चढते. उभे नेसून वावरत असतेस. तुझ्या पोतेऱ्याने म्हातारी चूल पुन्हा एकदा लाल होते आणि नंतर उगवता सूर्य दोरीवरील 3 मुतेले वाळवू लागतो म्हणून तो तुला हवा असतो. मधून मधून तुझ्या पायांमध्ये माझी स्वप्न मांजरासारखी लुडबुडत असतात. मधून मधून तुझ्या पायांमध्ये माझी स्वप्न मांजरासारखी लुडबुडत असतात. त्यांची मान चिमटीत धरून तू त्यांना बाजूला करतेस. तरी पण त्यांची मान चिमटीत धरून तू त्यांना बाजूला करतेस तरी पण चिवकाऊच्या मम्मम मधील एक उरलेला घास त्यांनाही मिळतो. तू घरभर भिरभिरत असतेस. लहान मोठ्या वस्तूंमध्ये तुझी प्रतिबिंब रेंगाळत असतात. स्वागतासाठी सुहासिनी असतेस. वाढताना यक्षिणी असतेस. भरवताना पक्षिणी असतेस. साठवताना संहिता असतेस. भविष्याकरता स्वप्न सती असतेस. संसाराच्या 10 फुटी खोलीत दिवसाच्या 24 मात्रा चपखल बसवणारी, संसाराच्या 10 फुटी खोलीत दिवसाच्या 24 मात्रा चपखल बसवणारी तुझी किमया मला अजूनही समजलेली नाही. तुझी किमया मला अजूनही समजलेली नाही. वाह. आणि तिच्या झपझप काम करण्यामुळे या कवितेचं शीर्षक आहे झपताल. त्यांचे छंद म्हणजे सुतारकाम, संगीत ऐकणं आणि पिशवी घेऊन बाजारात जाणं. इंग्रजीचे प्रोफेसर पण तत्वज्ञान हा चिंतनाचा आवडीचा विषय. त्यांनी ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभवाचं अर्वाचीनीकरण केलं. अष्टदर्शने हा त्यांचा वैशिष्ट्यपूर्ण काव्यसंग्रह. तो त्यांनी लिहिला वयाच्या 85व्या वर्षी. विविध तत्वज्ञांची आणि विचारांची ओळख करून देणारा असा हा संग्रह. कवितेबरोबरच करंदीकरांनी कमालीचे सुंदर ललित निबंध लिहिले. जागतिक साहित्यातील महत्त्वाच्या काही कृतींचे अनुवाद त्यांनी केले. समीक्षेच्या क्षेत्रातील त्यांचं योगदानही तेवढंच महत्त्वपूर्ण. पण एक कविता जिचा उल्लेख केला नाही तर काहीतरी अपुरं राहिलं असं वाटेल. ती म्हणजे अर्थातच देणाऱ्याने देत जावे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी. सह्याद्रीच्या कड्या करून छातीसाठी ढाल घ्यावी. वेड्या पिशा ढगाकडून वेडे पिसे आकार घ्यावे. रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे. उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी. भरलेल्याशा भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. 11 वर्षांनी पुन्हा एकदा ज्ञानपीठ पुरस्काराचा सन्मान माय मराठीला प्राप्त झाला. तो भालचंद्र नेमाडेंच्या रूपाने. नेमाडे म्हणजे कोसलाकार नेमाडे. कोसला या कादंबरीचे हिंदी, कन्नड, तेलुगू, गुजराती, आसामी, उडिया, पंजाबी, उर्दू अशा विविध भारतीय भाषात अनुवाद झाले. नेमाडे सरांचा जन्म 27 मे 1938चा म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातला आणि जळगाव जवळच्या सांगवी या गावातला. कोसलाचा नायक पांडुरंग सांगवीकर याच्या रूपाने त्यांनी एक प्रकारे आपल्या गावाचं नाव साहित्याच्या नकाशात ठळक केलं. मी पांडुरंग सांगवीकर आज उदाहरणार्थ 25 वर्षाचा आहे. खरं तर तुम्हाला वगैरे सांगण्यासारखं एवढंच. माझं अख्खं लहानपण वडिलांच्या धाकात गेलं. ते दुष्टपणा वगैरे करायचे.
किंवा असंही नाही, आणखी एक, हेही एक भलतंच, अशी वेगळी निवेदन शैली असणारी कोसला प्रचंड लोकप्रिय झाली. कोसला आली तेव्हा नेमाडे तिशीच्या घरात होते. तेव्हापासून त्यांनी विढार, झूल, जरीला, हुल अशा अनेक कादंबऱ्या लिहिल्या. कादंबरीने अस्वस्थ केलं पाहिजे, साहित्यकृतीने समाजाची इंचभर का होईना प्रगती झाली पाहिजे, हा त्यांचा उद्देश. तसे ते केवळ कादंबरीकार नव्हते, ज्येष्ठ समीक्षक, कवी, अध्यापक, लघुनियतकालिक चळवळीतले कार्यकर्तेही ते आहेत. टीका स्वयंवर आणि साहित्याची भाषा हे त्यांचे टीकाग्रंथही प्रचंड गाजले. साहित्यात देशीवाद म्हणजे काय हे त्यांनीच उलगडून दाखवलं. देशी असणं म्हणजे त्या त्या भूमीशी जोडलेलं असणं. हे नातं तिथली भाषा, संस्कृती आणि मूल्य यांच्याशी असतं. हे नातं अबाधित ठेवणारी स्वाभाविक अवस्था म्हणजे देशीपणा. आज बहुराष्ट्रीय कंपन्या असणारी बाजारपेठ आकाराला आली आहे. आपला परिसर, तेथील भाषा, फुले, झाडे, भाज्या त्या संबंधीचे स्थानिक लघु उद्योग हे बहुराष्ट्रीय कंपन्यांना नको असतात. आपण सगळ्यांना एकाच तराजूत तोलायला बघतात ते. विविधता नको. लोकांनी एकाच भाषेत बोलावं, एकाच लिपीत लिहावं, लिंबू सरबत किंवा ताक न पिता पेप्सी कोला प्यावं असं त्यांना वाटतं. या कंपन्यांना जिवंत माणसं नकोयत, नुसते ग्राहक हवे आहेत. गेल्या 20 वर्षात टीव्हीनं माणसाचं रूपांतर ग्राहकात करून त्यांची विक्री बहुराष्ट्रीय कंपन्यांना केली आहे. अशा काळात देशीवाद महत्त्वाचा ठरतो. त्यांच्या बहुचर्चित हिंदू या कादंबरीचं उदाहरण घेऊया. हिंदू ही 603 पृष्ठांची भव्य कादंबरी आहे. खानदेशातील मोरगाव या गावातला खंडेराव हा नायक आहे. हा पुरातत्व विद्याशाखेचा विद्यार्थी. आता देशीवाद नेमाड्यांच्या साहित्यात भाषेपासून आशयापर्यंत कसा दिसतो ते बघा. विषय असा आहे की पूर्वी खानदेशातल्या मोरगावात खूप वाघ होते, आता ते नाहीत. असं का? वाघ नष्ट होण्यासंबंधीची खरी गोष्ट अशी आहे की भिल्लांच्या बंडांमुळे त्रस्त जनरल ऑट्रम वगैरेंच्या मते उत्तर आणि दक्षिण हिंदुस्थानांच्या मधोमध सातपुड्याच्या विस्तीर्ण घनदाट सागवनाचा हा प्रदेश अमूल्य इंग्रजी साम्राज्याच्या चिरंतन अस्तित्वाला धोक्याचा होता. त्यामुळे रेल्वेच्या स्लीपरांसाठी लाखो सागांची झाडं इथल्या इथे तोडून वापरण्याची कंत्राटं इंग्रज कंपन्यांना देण्यात आली. त्यात हे डोंगर भुंडे होते. हे साग रेल्वे रुळांखाली उत्तरेत हरद्यापर्यंत आणि पूर्वेकडे अकोल्यापर्यंत पुरले. सातपुड्यातल्या दाट अरण्यात लपायच्या जागा गेल्यामुळे नादिरसिंग, चिलनाईक, हिरिया, सेवराम इत्यादी रान जमातींच्या स्वातंत्र्याच्या कडव्या सशस्त्र चळवळीही आपोआप बंद पडल्या आणि पुढे उघड सनदशीर सत्याग्रहाशिवाय लढण्याला अन्य भोवताल हिंदूंना उरला नाही. पण वनविध्वंसाचा खरा परिणाम या संपूर्ण प्रदेशातल्या वाघांच्या डरकाळ्या बंद होण्यातच ऐकू आला. हे असे आपल्या देशी संवेदनेतून पाहणे म्हणजे देशीवाद. नाहीतर इंग्रजांनी रेल्वे आणली याचं आपल्याला कौतुक वाटतंच, पण त्याचे फायदे कुणाला होते आणि त्याची आपण काय किंमत मोजली याचा विचार आपण करतो का? तशीच गंमत आहे आपल्या लोककथांची. आपण आता त्या कुठे वाचतो, पण त्यात दडलेला अर्थ पाहायला देशीवाद शिकवतो, नेमाडे शिकवतात. ऐका, वाघ नष्ट होण्याची ही कथा. तर देव सर्वांचे मनोरथ पूर्ण करो. कारण खानदेशात त्यावेळी अहिरांचं राज्य होतं. डोंगरात मोठमोठे गवळीवाडे बांधिसन हे अहिर लोक आपली मोठमोठी खिल्लार बाळगत. अहिराणीत गाथा रचून गात, आनंदानं नाचत कुदत. काही कोणी वरचा खालचा नव्हता की भेदाभेद नव्हता. एकाच जातीचे हे लोक. ब्राह्मण बी नव्हते, शूद्र बी नव्हते. घनदाट वनात लहान्या लहान्या वाड्यामंधार हे लोक राहत. ना कोणाशी भांडण, ना कोणाशी झगडा. मले सांगा, झगड्या करासारखं आयुष्यात असतंच काय हो? एवढं मुबलक देवानं सगळ्याला दिलं असताना झगडा काहेला करायचा? तर अशा एका गवळीवाड्यात कवणी एकी आहिर देशाची म्हातारी राहत होती. गाई बैल चारायची, दूध तूप भरपूर,
मानुदेवीच्या प्रसादानं तिले म्हातारपणी एकुलती एक मुलगी बी झालती. तेव्हा वाघ माणसाईशी वाघासारखे राहत आणि माणसं वाघाईशी माणसाईसारखे राहत. काय म्हणलं म्या? वाघ माणसाईशी माणसाईसारखे राहत आणि माणसं वाघाईशी वाघाईसारखे राहत, असंच म्हणलो ना तर मी. तर वाघानं माणसाले नख लायाचं काम नाही आणि माणसानं जंगलाले वनमा लावीसन वाघाले हुसकायचं नाही, असा कायदाच होता तवा. वाघ बी जंगलचा कायदा पाळत आणि माणसं बी. एकदार काय झालं, दिये लागिनीची येळ भाऊ अनाहीर म्हातारीची लाडकी एकुलती लेक भलताच काहीतरी घट्ट घिसन बिसरली. आता लेकराचाच हट्ट तो, देवाले पुरवता येत बी ना रे, तर माणूस काय पुरे पळीन भाऊ. कामाच्या धबडग्यानं अगोदरच दमून गेलेली तिची म्हातारी आई बिचारी आता रानातून ढोरकी माणसं तैल तपेल जे आले येतीनच म्हणून शानी स्वयंपाकाच्या घाईतच होती. वैतागी सन त्या रडक्या पोरीले दाराबाहेर उचली सन ठेवलं आणि म्हणते, ये तरे वागोबा खायत या किरकिऱ्या गधळीले. काय दुर्दैव पाहत्या पोरीचं म्हणा का वाघाचं म्हणा, एक साधा भोळा बावळट वाघ खरोखरच तडी परसात पाय चाटत खिरणीच्या झाडाखालते गवतामधार बसले होता. आता माणसाची भाषा कवा कवा माणसेले बरे समजू ना, तर त्या बिचाऱ्या वाघाले कशी बरं समजणार. वाघाले वाटलं एवढं म्हणतच आहे माणूस तर हे सांगते तसंच ऐकल्याने कुडी कायदा मोडतो. खाई तर पाहू बरं काकडी सारखी पोरगी कशी लागते ती, आणि घातली एकदम झडप भाऊ आणि चालला घिसन पोरीले. रामा रामा, पोर एकदम कशी गप झाली. म्हणे म्हातारीनं मागे फिरीसन पाहिलं आणि जे आक्रोश केला म्हणता भाऊ र र र र र र आणि शाप दिला, सत्यानाश भाई जो पांड्या तुझ्या निर्वंश होईल, असाच शाप दिला भाऊ. त्याकंत आता खानदेशात वाघ म्हणून उरला नाही पाय. एकूण माणसाशी वैर भारी पडलं वाघाला, तरी जातीचा वाघच त्यो इंग्रज येईपर्यंत टिकला. क्या बात आहे, वा. आपल्याला यातली भाषेची सांगण्यातली गंमत कळतीये म्हणजे आपल्यात देशीपणा शिल्लक आहे असं म्हणायला हरकत नाही. आज वाग्देवीच्या वर्धवंतांचा हा प्रवास आपण अनुभवला. तसा हा धावता आढावा आहे असं तरी कसं म्हणावं. साहित्य प्रयागतीर्थात आपण डुबकी मारली इतकंच, पण तेवढ्यानेही आपण चिंब भिजलो आहोत हे महत्वाचं. ही संहिता लिहित असताना आपलं जे शीर्षक आहे वाग्देवीचे वर्धवंत या नावानेच मंगला गोखले यांनी लिहिलेलं पुस्तक हाताशी धरूनच हा सगळा उपक्रम करता आला, त्यासाठी त्यांचे मनपूर्वक आभार. त्यामध्ये तर ज्ञानपीठ विजेत्या सर्व भारतीय लेखकांचा परिचय आहे, त्यामुळे आपण ते पुस्तक जरूर वाचावं अशी विनंती आहे. मराठी भाषिक म्हणून आपण जन्माला आलो म्हणून हा सारा आनंद सोहळा अनुभवता आला. या वाग्देवीच्या वर्धवंतांनी आपल्याला जगायला शिकवलं, त्यांनीच आकाश दाखवलं आणि मातीशी नातंही जोडलं. वा. एक कवी का लिहितो? कुसुमाग्रज म्हणतात, दूरस्थ कुडी दे तुझ्या करी ही कविता, वाहते जिच्यातून त्याची जीवन सरिता. खळखळे अडथळे सुके कधी फेसाळे, पर्याखंड शोधे वाट समुद्राकरिता. खडकाळ प्रांत तोही जेथून निघाली, पथ शोधित आली रानातून अकेली. नचरम्य रावळे कलापूर्ण वा घाट, तीरावर तुरळक परी अंकुरती वेली. नवपर्णाच्या या विरल मांडवा खाली, होईल सावली कुणा कुणास कहाली. तोषेल कुणी शापील कुणी दुर्वास, या जळोत समिधा भव्य हवी वृक्षाली. समिधाच सख्याया त्यात कसा ओलावा, समिधाच सख्याया त्यात कसा ओलावा. कोठून फुला परिवा मकरंद मिळावा, जात्याच वृक्ष या एकच त्या आकांक्षा. जात्याच वृक्ष या एकच त्या आकांक्षा.
तव अंतरागनी क्षणभर तरी फुलवावा, तव अंतरागनी क्षणभर तरी फुलवावा. तेजाच्या या कणांनी आपल्या मनाचा गाभारा क्षणभर जरी उजळला असेल तरी तो आनंद खूप खूप मोठा आहे. हा कार्यक्रम सादर करण्याची संधी दिल्याबद्दल मनपूर्वक आभार. आणि या सगळ्यांच्या सहकार्याने ही संहिता इतकी सुंदर सादर करता आली यासाठी या सर्व कलाकारांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर. या कार्यक्रमाच्या ग्रुपवरती आमचा एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला होता. त्यावेळेला मी म्हटलं होतं, बाई तुझी धावपळ बघून, तुझी प्रतिभा बघून मी अवाक झालेली असते. ही क्षणात इथे तर क्षणात तिथे तर क्षणात तिथे असते आणि इतकं अद्भुत काम करत असते ही मुलगी. तिच्यासाठी आमच्याकडून सुद्धा खूप मोठा टाळ्या. नमस्कार मंडळी. लोक उठायला लागलेत मला माहिती आहे, कारण समारोप ऐकायचं तेवढा पेशन्स कोणाकडे नसतो. परंतु काळजी करू नका, मी काही 200-300 सेकंद बोलणार आहे, जास्त नाही बोलणार आहे. आजचा कार्यक्रम आमच्या दृष्टीने दुहेरी महत्त्वाचा होता. पहिली गोष्ट म्हणजे ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे अशा साहित्यिकांचा गौरव. त्याची पण एक गंमत आहे बरं का, की पहिल्यांदा हा पुरस्कार मिळाला वि स खांडेकरांना, त्याच्यानंतर वि वा शिरवाडकरांना आणि त्याच्यानंतर विंदा करंदीकरांना. तेव्हा एक प्रख्यात मराठी साहित्यिक म्हणाले, मी नाव नाही सांगत, ते असं म्हणाले की ह्याचं नाव वास्तविक गोविंद आहे, परंतु वीपासून अक्षरापासून सुरुवात झाली तर ज्ञानपीठ मिळतं, ह्यांनी बदलून ते विंदा करून घेतलं आहे. असो, पण त्याच्यानंतर तो भालचंद्र नेमाडे यांना मिळाला आणि ती परंपरा खंडित झाली. दुसरं आमचं प्रयोजन आज असं होतं की मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने अभिजाततेचा आता शिक्कामोर्तब झालेला आहे शासनाकडून. म्हणजे ही भाषा अभिजात होतीच, त्याच्यात काही शंका नाही. कारण 13व्या शतकामध्ये ज्ञानेश्वरांनी असं म्हटलेलं आहे की माझा मराठाची बोलू कवतिके, अमृतातेही परी पैजासी जिंके, ऐशी अक्षरे रसिके मेळवीनं. हे झालं 13व्या शतकात. त्याच्यानंतर एकनाथ महाराजांनी असं खडसावून विचारलं की संस्कृत वाणी देवे केली तरी प्राकृत काय चोरापासूनही झाली. एका कार्यक्रमामध्ये मी असं ऐकलं, कोणीतरी म्हणाले की ज्ञानेश्वर हे मराठीतले आद्य कवी. नाही, मागून दुसरं कोणीतरी म्हणालं नाही, कवी मुकुंदराज त्यांच्या आधी 1 शतकाआधी. त्याच्यानंतर आणखी कोणीतरी म्हणालं नाही, पण ते श्रवण बेळगोळाला लिहून ठेवलेलं आहे ना, चावुंडराय जे करविले, ते त्याच्याही आधी आणखी. सांगायची गोष्ट अशी की ही भाषा हजारो वर्ष जुनी आहे, अभिजात ती होतीच. परंतु आता शिक्का मिळाल्यानंतर आणि काही निधी मिळाल्यानंतर सुद्धा मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्न होतील. मराठी भाषेच्या अभ्यासासाठी अध्यासनं स्थापन होईल. मी मराठी भाषेच्या म्हणतो आहे, साहित्याच्या म्हणत नाही, साहित्याचा अभ्यास होतोच आहे, पण मराठी भाषेच्या संरचनेच्या अभ्यासासाठी, स्ट्रक्चरच्या अभ्यासासाठी काहीतरी प्रयत्न होतील अशी मी आशा करतो आणि थांबतो. धन्यवाद डॉक्टर भट. अगदी थोडा वेळ घेणारे बट आभार प्रदर्शन खूप महत्त्वाचं कार्यक्रम आहे. वि स खांडेकर, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर आणि भालचंद्र नेमाडे 4 सिद्धहस्त लेखकांनी निर्माण केलेल्या खजिन्यातील काही निवडक माणिक मोती घेऊन त्यांना आपल्या शैलीदार भावपूर्ण सादरीकरणाचं कोंदण चढवणाऱ्या 4 या कलाकारांचं आपण मनपूर्वक आभार मानायला पाहिजेत. लोकमान्य सेवा संघ पार्ले या संस्थेचा कार्यक्रम आहे. केवळ या कारणास्तव कुठल्याही प्रकारचे आडेवेडे न घेता ते इथे यायला तयार झाले. धन्यवाद तुषारजी, चिन्मयी, सुमित, पुष्कर आणि समीरा. एका सुंदर संकल्पनेतून साकारल्या गेलेल्या कार्यक्रमाच्या खर्चाचा संपूर्ण भार या ग्रंथालयावर पडू नये म्हणून सिक्रेट देणगी देणारा माझा एक मित्र, त्याचेही आभार जितके मानावे तितके कमीच आहेत. बॅनर डिझाईन व छपाई करून कार्यक्रमाची जाहिरात आपल्यापर्यंत पोहोचवण्यास साईराज पाटोळेचं सहकार्य लाभलं. ग्रंथालय समितीचे सदस्य, ग्रंथालयाचे व संस्थेचे कर्मचारी यांची भूमिका ही तितकीच महत्त्वाची आहे. आणि सरते शेवटी श्रोते हो, आपले आभार मानल्याशिवाय या कार्यक्रमाची सांगता होऊ शकत नाही. मला माहिती आहे पार्ले गावात वेळी कार्यक्रमांची अगदी रेलचेल असते
आणि तरी देखील मोठ्या संख्येने आपण आज इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले धन्यवाद. हनुमदादाने कोणाचा उल्लेख करायचा राहून गेलं असेल तर चूकभूल द्यावी घ्यावी. इतकं बोलून मी थांबतो आणि आपली रजा घेतो. कृपया राष्ट्रगीतासाठी उभं राहावं ही विनंती. धन्यवाद. या जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलगित रंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. जय